झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण अधिक चर्चा करूयात। ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? ममता बॅनर्जी अखेर त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिल्यात आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय। त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय म्हणजे त्यांनी युपीए मधनं बाहेर पडायचं ठरवलंय का? हो 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 युपीए मधनं त्यांनी बाहेर पडायचं ठरवलं असेल तर युपीएची जी आत्ताची संख्याबळ आहे लोकसभेतलं ते कमी होतं। म्हणजे आता त्यांना ममता बॅनर्जी आतनं आणि बाहेरनं समाजवादी पार्टी आणि बीएसपीचा पाठिंबा आहे। त्यामुळे आता युपीए म्हणून जी आघाडी आहे तिची संख्याबळ लोकसभेतलं कमी झालेलं आहे। आता मायावती आणि मुलायम हे काय करतात त्याच्यावर हे अवलंबून राहील। त्यामुळे पुढचं जेव्हा सेशन होईल लोकसभेचं हिवाळी अधिवेशन त्यावेळेला हे होईल। आता यामुळे काय होणार आहे, शक्यता अशी आहे की यामुळे भाजप जो आक्रमक झालेला आहे तो अधिक आक्रमक होईल आणि भाजप अशी मागणी करण्याची शक्यता आहे की आता लोकसभेचं खास अधिवेशन बोलवा आणि त्यासाठी आंदोलन केलं जाईल। म्हणजे आता तुम्ही आधीचं लोकसभेचं अधिवेशन भाजपने बंद पाडलं, आता नव्या अधिवेशन घेणार, म्हणजे हा सगळा खेळ सुरू राहणार। मला असं वाटतं की हे सरकार आता हळूहळू अस्थिर होत जाईल। म्हणजे त्यांनी कितीही निर्णय घेतले असतील ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगले असले तरी राजकीय अस्थिरता निर्माण होणार आहे आणि हळूहळू आपली निवडणुकीच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे। आता त्या निवडणुका कधी होतील, 6 महिन्यांनी होतील का वर्षभराने होतील काय सांगता येणार नाही। अगदी खरं आहे। त्याचबरोबर सर, ममता बॅनर्जी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी हा निर्णय त्या पत्रकार परिषदेत सांगितला। त्याचबरोबर 3 ते 6 महिन्यात सरकार कोसळेल असंही त्या म्हणतायत। काय वाटतं, खरंच अशी परिस्थिती उद्भवेल? मी तेच तुम्हाला सांगितलं की आता जेव्हा हिवाळी अधिवेशन येईल ना ते अगदी भाजपच्या मागणी ती सरकार कधीच मान्य करणार नाही खास अधिवेशन बोलवा म्हणून। पण हिवाळी अधिवेशन आता नोव्हेंबरमध्ये होईल ना, 3च महिने आहे, 2-2.5-3 महिने आहेत ना। एकूणच भाजप आक्रमक होईल आणि पुन्हा एकदा अधिवेशन बोलवावं लागेल किंवा तशी मागणी होईल। काय वाटतं आपल्याला, कशा यापुढच्या सगळ्या राजकीय घडामोडी असतील? तुम्हाला सांगितलं की आता ही अस्थिरता राजकीय निर्माण झाली आणि त्यामुळे पुढे घटना कशा घडत जातील, त्याचं उलगडत जातील हे आता सांगता येणार नाही। पण राजकीय अस्थिरता असल्यामुळे निवडणुका 3 महिन्यांनी होतील, 6 महिन्यांनी होतील का वर्षभरात होतील। पण आता निवडणुकांच्या मध्ये आता तरी असं दिसतं की मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।